आठवड्यातून किती वेळा अंडी खावीत? महिला विरुद्ध पुरुष. खरं सत्य आज बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशी छान छान माहिती बघण्यासाठी. आठवड्यातून किती अंडी खावीत? साधं उत्तर आहे सर्वसाधारण निरोगी व्यक्तींसाठी आठवड्यातून 5 ते 7 अंडी पुरेशी आहेत आणि सुरक्षित सुद्धा आहेत. पण हे वय, लिंग, व्यायाम, आजार यावर अवलंबून असते. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी फरक काय आहे ते बघूया. महिलांसाठी फायदे. अंड्यातील प्रोटीन, आयरन, B12, यामुळे अशक्तपणा, थकवा कमी होतो. केस, त्वचा, हार्मोन्ससाठी चांगले असते. किती अंडी खावीत? आठवड्यातून 3 ते 5 पूर्ण अंडी पुरेशी आहेत. 3 ते 5 पूर्ण अंडी रोज खायचं असेल तर एक अंड्याचा पांढरा भाग आणि 2 ते 3 वेळा पूर्ण अंड. काय काळजी घ्यायची? PCOS, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर मर्यादित प्रमाणामध्ये अंड्याचे सेवन करावे. तळलेली अंडी टाळा. पुरुषांसाठी फायदे. मसल्स ग्रोथ, स्टॅमिना वाढतो. टेस्टोस्टेरॉन सपोर्ट. किती अंडी खावीत? आठवड्यातून 5 ते 7 पूर्ण अंडी. जिम कष्टाचं काम करत असेल तर दररोज 1 ते 2 अंडी चालतात. काळजी. कोलेस्ट्रॉल, BP, हृदयविकार असल्यास 1 पूर्ण अंड, पांढरे भाग खावेत. मुलांसाठी 5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी आठवड्यातून 2 ते 4 अंडी पुरेशी आहेत. मेंदू विकास, उंची, वजन वाढीसाठी चांगली असतात. वय 50 वयोगटातील स्त्री पुरुषांसाठी आठवड्यातून
2 ते 3 अंडी पुरेशी आहेत. 2 ते 3 अंडी उकडलेली किंवा मग ऑमलेट करून कमी तेलामध्ये रोज अंडी नको. पिवळे बलक खावं का? तर याचं उत्तर आहे हो, पण मर्यादित प्रमाणामध्ये. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, ई आणि के जास्त असतं, पण जास्त घेतल्यास कोलेस्ट्रॉल वाढू शकते. अंडी कशी खावीत? हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर उकडलेली अंडी बेस्ट आहेत. कमी तेलामध्ये ऑमलेट करून खा. अर्धवट शिजलेली अंडी नको. रोज तळलेली अंडी टाळा. निष्कर्ष, अंडी वाईट नाहीत. पण जास्त प्रमाणात घेतल्यास नुकसान होऊ शकते. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रमाण वेगवेगळं आहे. आजार असतील तर अंडी जपून खा. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रमाण वेगळे. तर ही होती माहिती की अंडी किती प्रमाणात खावी, महिलांनी किती खावी, पुरुषांनी किती खावी आणि मुलांनी किती खावी, कशा पद्धतीने खावी. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा, शेअर करा. चलो बाय, भेटूया पुढील माहितीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा. टेक केअर.